नमस्कार मित्रांनो, शुभविवाह याच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की तो 2 दिवस जो रोज चोर येत असतो तो आजही आलेला असतो। इकडे भूमी आकाशला फोनवर बोलत असते। आकाश, कोणतरी आल्यासारखं मला वाटते, घरामध्ये कोणतरी येते का? तर काय होतं, घराच्या लाईट्स आहेत ना त्या ऑन होतात। त्यावरती आकाश बोलतो, भूमी मी ना सेन्सर बसवला आहे, त्यामुळे घरामध्ये जर कोण प्रवेश करत असेल तर घराचे लाईट्स ऑन झाले असतील, तू बघ कोण आले का? तर भूमी फोन ठेवत बोलते, आकाश तू अथर्वला आणि बलदेव दादाला कॉल कर, तोपर्यंत मी पाहतेच। इकडे अथर्व ओरडत असतो, भूमी तू नको जाऊ, भूमी तू नको जाऊ असं बोलत असतो आणि फोन कट करून त्या दोघांना फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्या दोघांचा फोन हा लागतच नसतो। त्यामुळे प्रेक्षक आकाश खूप गोंधळलेला दाखवलेला आहे। त्याला खूप टेन्शन येतं की भूमी एकटी जाईल का आता। तेवढ्यात भूमी विचार करते, आकाश तू काळजी करू नको, मी ना पाहते तो कोण आहे, तो फक्त तू त्या दोघांना कॉल कर असं बोलते। आणि भूमी खाली येते, खाली आल्यानंतर पाहते तिला तो चोर दिसतो। ती त्या चोराचा पाठलाग करते, तो कुठं चालला आहे ते बघते आणि ती हाक मारत असते, ए कोण आहेस रे तू, कोण आहेस तू, थांब थांब अशी ती ओरडत असते। तिला समजत नाही तो कशासाठी आला असेल, काय करत असेल, तिला घरातून काय न्यायचं असेल का या विचारामध्ये ती असते। त्याचबरोबर आकाश सोबत नसल्यामुळे ती घाबरती असते आणि बलदेव आणि अथर्वची वाटी पाहत असते। तेवढ्यातच ना प्रेक्षक तो चोर आहे ना शिरत असतो त्यांच्या गेस्ट रूममध्ये, आणि तो त्या गेस्ट रूम म्हणजे याचा अर्थ तिथे ना फक्त अडगळ असते, ते कोणी राहत नसतं। आणि त्या अडगळीच्या खोलीमध्ये शिरताना ती त्याला पाहते आणि त्याला हाक मारत असते, हे थांब कोण आहेस तू, कशाला शिरतोयस तू? तर तो ना अडगळीची खोली उघडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि ती तिच्या पाठीमागे लागल्यामुळे तो तिथंच सोडून पळतो, तिच्या मागून भूमी पळत जाते। आणि जेव्हा तो गेटच्या कंपाऊंडच्या बाहेर जाऊन उडी मारण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्याच्या हातात घड्याळ आणि टॅटू हे भूमीला दिसतं आणि ती ना एकटक लावून त्या टॅटूकडे पाहत असते, असा विचार करत असते हे कोणाचं असेल का, हे ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असते। त्यानंतर तरीही तो गेटच्या पलीकडे जातो। ती विचार करते की आपल्याला माहीत असूनसुद्धा की तो येतोय तरीही तो यायचं धाडस करतोय, याचा अर्थ तो नक्कीच काहीतरी वाईट करण्यासाठी आला असेल। आता मला हे आकाशला सांगावंच लागेल। तेवढ्यातच अथर्व आणि दोघे येतात आणि बोलतात, आई काय झाले तुला? पण ती त्या दोघांना काही सांगत नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी ती ते टॅटू आठवून काढण्याचा प्रयत्न करत असते आणि रात्रीचा जो टॅटू तिने पाहिलेला असतो तो टॅटू लक्षात घेऊन तो रिमाइंड करत असते आणि काढण्याचा प्रयत्न करत असते। त्यानंतर ती आकाशला ना तो टॅटू दाखवते आणि बोलते, आकाश अरे हाच तो टॅटू आहे बघ, तू पाहिला आहेस का कोणाच्या हातावरती हा टॅटू? मी ना मला आठवेल तसा ना आहे तसा काढण्याचा प्रयत्न केला आहे, कोण असेल तो? आणि या टॅटूवरून आपल्याला समजेल का तो व्यक्ती कोण असेल, तो लवकर समजेल का आपल्याला आकाश अशी बोलत असते। नाहीतर आकाश तू असं करतोस का, तू गायकवाड सरांना कॉल करून विचारतोस का की असा हातावरती टॅटू असणारा व्यक्ती आपल्याला सापडेल का? तर आकाश बोलतो, हे बघ गायकवाड सरांना कॉल करण्यात काही हरकत नाही, पण कसं आहे ते बोलतील तुमच्या घरची सून ACP होणार आहे आणि तिला न सांगता तुम्ही हे मला का सांगताय? बरं ठीक आहे, जरी ना ते आपल्याला असे बोलले नाहीत तरी ते अपूर्वाला तर नक्कीच बोलू शकतात ना, अपूर्वाला बोलल्यानंतर अपूर्वाला काय वाटेल? तिकडे भूमी बोलते, हां बरोबर आहे, तू म्हणतो तेच बरोबर आहे, कसं आहे त्यांना कळेलच। त्यापेक्षा आकाश म्हणतो, हे काम कर आता ना आपण आपल्या लेवलवरती सॉल्व करण्याचा प्रयत्न करू, असं आकाश भूमीला बोलतो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुद्धा ना तो चोर घरात येण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याआधी भूमी ना सांगते, आकाश मी ना अथर्व आणि मानसीला काही न सांगता पहाटे लवकर उठून ना त्या अडगळीच्या खोलीमध्ये गेले आणि त्या रूममध्ये जाऊन पाहिलं की तो काय शोधत असेल, काय बघण्यासाठी आला असेल, नक्की त्याने काय त्यामध्ये ठेवलं असेल, यासाठी मी पहाटे उठून अडगळीच्या खोलीमध्ये गेले। जेव्हा मी अडगळीच्या खोलीमध्ये गेले तेव्हा सगळे सामान तर व्यवस्थित होतं, असं मला काहीच वाटलं नाही की या रूममध्ये काही वेगळं आहे किंवा त्याने काय ठेवलं असेल। पण जेव्हा तो ह्यातून उडी मारत होतो आणि त्याचा तो टॅटू बघितला होता आणि त्याचा सारखा येण्याचा प्रयत्न बघितला होता, त्यामुळे मला असं वाटलं तो नक्कीच या खोलीमध्ये काहीतरी ठेवण्यासाठी किंवा नेण्यासाठी आला असेल। म्हणूनच मी तू नसतानाही धाडस करून त्या खोलीमध्ये गेले आणि मी पाहत होते की ते मला काय सापडेल का। सगळ्या वस्तू मी नीट चेक केल्या, कारण की मी सारखी जात असते त्या खोलीमध्ये आणि मला माहीत आहे कुठली वस्तू कुठं असते आणि काही तिथं हल्लं नव्हतं हे मी पाहिलं।
नंतर भूमी म्हणते, हे बघ, मी जेव्हा तिथं गेले ना तेव्हा कुठली वस्तू असं मला वाटली नाही की ते कुठली उचलली आहे किंवा नवीन वस्तू ठेवली आहे. मग काय तो शोधायला आला असेल, काय तो ठेवायला आला असेल आणि तो अडगळीच्या खोलीतच का जातो आहे. आणि त्याला माहिती आहे आपण दोघं त्यांना पाहिले तरीही तो येतो आहे. नक्की काय करण्यासाठी आला असेल, तो कशासाठी आला असेल, आपल्याला फसवायसाठी आला असेल का तो, असं ती आता आकाशला बोलत असते. तेवढ्यातच आकाश बोलतो, हे बघ, तू काळजी करू नको, आपण ना शोधून काढू त्याला आणि हे आपण आपल्या लेवलवरती बघू. आणि भूमी बोलते, हो बरोबर आहे, तू म्हणतो तेच बरोबर आहे, आपण काही सांगायला नको कोणाला जर सांगितलं तर घरात प्रॉब्लेम्स होतील आणि सगळे टेन्शनमध्ये येतील आणि आपल्या घरात जे शुभकार्य आहे त्यामध्ये काहीतरी अडचण येतील. आकाश बोलतो, तू काळजी करू नको, शुभकार्यामध्ये लग्नामध्ये काही अडचण येणार नाहीत, आपण हे शुभकार्य झालं ना त्याच्या पाठीमागे लागू आणि शोधून काढू. भूमी बोलते, ठीक आहे, तू म्हणतोस तसेच करू, एवढं लग्न हे होऊन दे, त्यानंतर आपण शोध घेऊ, तो माणूस कोण आहे, कशासाठी आला आहे. आकाश बोलतो, हा ठीक आहे, फक्त एक काम कर, आपण ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही, हां, एवढं लक्षात ठेव, असा तो भूमीला बोलत असतो. त्या दोघांचं नंतर ठरतं की आपण गायकवाड सरांना ही गोष्ट सांगायची नाही किंवा अपूर्वापर्यंत ही गोष्ट जाऊन द्यायची नाही, आपण आपल्या लेवलवरती ही गोष्ट सॉल्व करायची, आपण त्या व्यक्तीला शोधून काढू, तो कशासाठी घरामध्ये येत आहे, तो अडगळीच्या खोलीत कामध्ये जात आहे, त्याला काही गोष्टी ठेवायच्या आहे का नाही. तो बोलत असतो भूमीला, तुला असं वाटलं आहे का की आपल्या घरामध्ये अशी कुठली तर नवीन वस्तू आली आहे किंवा गेली आहे. तर भूमी म्हणते, नाही, आपल्या घरामध्ये तर सगळं व्यवस्थित असतं, त्यामुळे मला असं काहीच वाटत नाही की आलं आहे किंवा गेलं आहे. तर आकाश बोलतो, हो ना. तर भूमी बोलते, असं का तो असेल, म्हणजे दुसऱ्या कुणाला व्यक्तीला आपल्या घरामध्ये त्याची वस्तू का ठेवायची असेल किंवा त्याची वस्तू का न्यायला त्याला यायचं असेल, असं नेमकं काय असेल, असे भूमी आकाशला बोलत असते. तर आकाश बोलतो, हे बघ, आता हे सगळं रहस्य ना आपल्याला लवकरच समजेल, आपण शोधून काढू, तू त्याची काळजी करू नको, अशी बोलत असते. आणि इथे त्या दोघांचा तो विषय संपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी लग्नाची तयारी चालली असते आणि भूमी अपूर्वाला सजवत असते. अपूर्वाच्या गळ्यामध्ये हार घालते, गाण्यातले घालते. अपूर्वा खूप छान दिसत असते आणि अपूर्वा बोलत असते, या सगळ्या गोष्टींची मला सवय नाही आहे, बांगड्या वगैरे. ती भूमी बोलत असते, मानसी, पाटल्या बांगड्या तोडे हिरव्या बांगड्यामध्ये छान मॅच कर. तर ती बोलते, हो, मी आधीच करून ठेवलं आहे, रेडी करून ठेवलं आहे. तर भूमी बोलते, हो बस, खूप छान नको होस, पुढचं बघ, पटपट कामाचं बघ, असे बोलत असते भूमी. तर इकडे ती बोलते, अरे वा, ते बोलते अपूर्वाला, अपूर्वा, अगं कोणालाच सवय नसते ह्याची, तुला माहिती आहे का, लग्न झालं ना हळूहळू सगळ्या गोष्टींची सवय होते, तू काळजी करू नको, असे बोलते. नंतर भूमी बोलते, हां, हे बघ, तू काळजी करू नकोस, खूप सुंदर दिसत आहेस तू. आणि तुला माहिती आहे का, आमचं लग्न हे ना गोरज मोत्यावरती झालं होतं, लव्ह मॅरेज. तर अपूर्वा बोलते, हो का, मग काय आपल्या घरामध्ये परंपरा आहे का गोरज मोत्यावरती लग्न करणे. तर भूमी म्हणते, नाही तसं काही नाही, पण हा योगायोग समज, असं बोलते. तर इकडे मानसी बोलते, हो ना, सकाळपासून ना बलदेव दादा इतका विचलित झाला आहे की काय सांगू, कारण की अपूर्वा बोललेलं असते, यावरा पटकन, बलदेव रागवलं माझ्यावरती, असं बोलत असते. त्यानंतर चेष्टा करते, अरे वा, अरे बलदेवची काळजी वाटते तुला, असे बोलत असते. नंतर भूमी बोलते, ठीक आहे, आता ना लिपस्टिक लावूया आपण तुला राहिलेली, म्हणजे तुझं पटकन आवरेल, असे बोलत असते. त्यानंतर अपूर्वाच्या हातातल्या बांगड्या खूप सुंदर दिसत असतात. बांगड्या, पाटल्या, तोडे हे हिरव्या बांगड्यामध्ये खूप मॅच होत असतात आणि सगळ्याजणी तिच्या हातातल्या बांगड्या पाहत असतात. नंतर अपूर्वा बोलते, हो, मलाही खूप आवडेल हे सगळं आवरायला, सजायला, कारण ह्याच्या आधी मी ह्या सगळ्या गोष्टी काहीच केल्या नाहीत, कारण की मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे. तर भूमी बोलत असते, हे बघ, आता ना इथून पुढे सगळ्या गोष्टींची सवय होईल, असं भूमी बोलत असते. तर भूमी बोलते, ठीक आहे, थांब, आता लास्ट तुझा टचअप करूया आपण आणि मग तू रेडी होशील, असे भूमी तिला स्माईल करत बोलते. आणि आजपासून तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे नाही, त्यामुळे तू काही काळजी करू नका, अशी बोलते. आणि ती लिपस्टिक घेण्यासाठी जेव्हा जाते अपूर्वाच्या पर्सकडे, तेव्हा तिला ती डायरी दिसते आणि ती डायरी पाहून जराशी भीते आणि विचार करते, अपूर्वाने ही डायरी अजून वाचली नाही का वाचली असेल तिने, पण ती काहीच बोलली नाही त्याबद्दल. हीच ती डायरी आहे ना जी अपूर्वाला आत्याच्या रूममध्ये सापडली. आणि अपूर्वा बोलली, या डायरीबद्दल कोणाला काही माहिती आहे का. तर भूमी बोलली होती, नाही, आम्हाला या डायरीबद्दल काहीच माहीत नाही. मग या डायरीमध्ये असं काय असेल का की माझ्या आकाश विरुद्धमध्ये जाईल. पण जर तिनं काही डायरी वाचली असेल तर ती बोलली असते ना, काही तर तिनं प्रश्न विचारला असतं, मग नक्की काय झालं असेल, तिनं डायरी पाहिली असेल का नाही पाहिली असेल, असा ती विचार करत असते.
आणि हा विचार करत करत ती थोडीशी शांत झालेली दाखवली आहे. त्यानंतर तिचं ते चाललं आहे सजवायचं अपूर्वाला, त्यामध्ये काहीच लक्ष नसतं. ती फक्त त्या डायरीबद्दलच विचार करत असते आणि आता मी डायरी वाचू का नको हा विचार ती करत असते. आणि वाचू तर कशी, अपूर्वाला संशय आला तर, अशी बोलत असते. तेवढ्यात मानसी बोलते, अरे वा किती सुंदर दिसत आहे ना ताई, खरंच खूप छान दिसत आहे. असं बोलल्यानंतरही भूमीचं लक्ष नसतं. भूमी त्यावरती काहीच कमेंट करत नाही. भूमी बोलते, हां ठीक आहे मानसी, आता एक काम करतो, तिला घेऊन गणेश पूजनासाठी खाली जा, मी ना इथला सगळा पसारावरून खाली येते. असे बोलून ना तिला रेडी करते आणि मानसीबरोबर तिला खाली पाठवण्याचा प्रयत्न करते, कारण की ती खाली गेल्यानंतर तिला ती डायरी बघायची असते. असे स्माईल करत तिला बोलते, हो मानसी एक काम कर, आता तिला घेऊन ना गणेश पूजनासाठी, असं बोलून ना तिला खाली पाठवते. आणि ती ना त्या पर्समधून ना शोधण्याचा प्रयत्न करते की डायरीमध्ये काय असेल, काय लिहिलं असेल का डायरीमध्ये. आणि आकाशला मला हे सांगावं लागेल की अपूर्वाच्या पर्समध्ये ही डायरी अजूनही आहे, असं ते विचार करते. आणि ती धाडस करून ना तिच्या पर्समधल्या डायरीमध्ये वाचण्याचा प्रयत्न करत असते. असा तो विचार करत असताना ती खूप गंभीर दाखवली आहे. त्यानंतर ती डायरी उघडते आणि त्या डायरीमध्ये काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न करत असते. आणि ती मनामधून खूप भीती असते, कारण की तिला असं वाटते अपूर्वा आली तर. आणि अचानक काय होतं, खरंच अपूर्वा येते आणि पाठीमागून हाक मारते, भूमिताई, असं बोलल्यानंतर भूमी शॉक होते आणि खूप भीती. तेवढ्यात अपूर्वा पुढं येते, काय झालं, तर भूमी बोलते, काही नाही, काय झालं, तुझी पर्स खाली पडली होती ना, म्हणून त्यामधली डायरी मी पर्समध्ये ठेवत होते. जेव्हा तिला पाठीमागून हाक मारली होती अपूर्वाने, तेव्हा अपूर्वा शॉक झाली असते. काय शोधते माझ्या पर्समध्ये, काय पाहत असेल असा विचार केला असतो तिने. आणि अपूर्वा तिला म्हणते, अहो ताई काहीच नाही, त्या डायरीमध्ये ना मला काहीच सापडलं नाही, ती पूर्ण ब्लँक आहे डायरी. आणि मला जर कुठल्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर मी तुम्हाला डायरेक्टली विचारेन, याची तुम्ही काळजी करू नका. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की तुम्ही खरंच सांगाल म्हणून. असे बोलल्यानंतर भूमी तिच्याकडे पाहतच असते आणि खूप भिलेली असते. तर अपूर्वा बोलते, काही काळजी करू नका, मी हे सगळं पाहीनच. आणि जेव्हा तिने डायरीबद्दल विचारलं असतं तेव्हा भूमी जराशी शॉक झाली असते. तिला असं वाटतं अपूर्वाला शंका आली असेल का, मी तिच्या पर्समधून चोरून डायरी पाहत आहे. पण जेव्हा अपूर्वा बोलते की काही नाही, त्यामध्ये काहीच नाही आणि ती पूर्णपणे ब्लँक आहे, तेव्हा जरासं तिला बरं वाटतं भूमीला. त्यानंतर भूमी विचार करते, अरे बापरे, अपूर्वाला बलदेवने एवढं सांगूनही तिनं हा तपास थांबवला नाही का, याचा अर्थ ती रागिनात त्याचा तपास घेतच आहे. आणि आतापर्यंत ती घराच्या बाहेर होती, पण आता ती सून बनून जेव्हा घरामध्ये येणार तेव्हा तिच्या रोज ह्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार. आणि तिच्या ह्या प्रश्नांना मी आणि आकाश कसे सामोरे जाणार आहोत हे मला समजतच नाही, असं ती मनातल्या मनात विचार करत असते आणि खूप भीती असते. त्यामध्ये तेवढ्यातच काय होतं, लग्नाच्या टायमिंगमध्ये तो चोर परत घरामध्ये शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तो दबक्या पाहुण्याने घरामध्ये येत असतो आणि इकडे ह्यांची लग्नाची तयारी चालू असते. बलदेव अपूर्वा लग्नाला बसले असतात आणि लग्नाला बसले असताना तिचं पालकत्व हे भूमी आणि आकाश घेतात. तेवढ्यात इकडे दाखवलं आहे तो चोर हळूहळू घरामध्ये शिरत असतो आणि असं दाखवलं आहे की त्याला घरामधल्या सगळ्या रूम्सही माहीत आहे, अशा पद्धतीने तो घरामध्ये शिरत असतो. इकडे बलदेवला खूप आनंद झालेला असतो की त्याचा अपूर्वाबरोबर लग्न चाललं आहे, आता इथून पुढे माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार असा तो विचार करत असतो. आणि इकडे आकाश तिचे वडील म्हणून पूजा करण्यात बसलेलं असतं. तेवढ्याच काय होतं की अपूर्वा बोलत असते, ती अशी शांत झालेली असते आणि थोडीशी रडत असते, बोलत असते की माझं कोणीच नाही इथं आणि तुम्ही दोघे माझं पालकत्व घेत आहे, हे बघून मला खूप छान वाटते. असं बोलल्यानंतर ती रडल्या स्वरात बोलल्यानंतर भूमी बोलते, हे बघ असं बोलायचं नाही हां, इथून पुढे आम्हीच आहोत ना तुझे, ही सगळी फॅमिली तुझी आहे. तेव्हा क्षितिजा बोलते, मला ना अपू काकूला ना पा द्यायचा आहे, मी जाऊ का तिकडे. तर मानसी बोलते, नाही तू ना जा आणि पौर्णिमा काकूच्यावरती बस, असं बोलते. नंतर आकाश बोलतो, अपूर्वा असं बोलायचं नाही हां, इथून पुढे ना ही फॅमिली तुझीच आहे, माझं कोणी नाही असं तू कधीही बोलायचं नाही, असं ना हे दोघे तिला समजवतात. आणि अपूर्वालाही छान वाटतं, हे दोघे आपले पालकत्व घेत आहेत, आपल्यासाठी एवढं करत आहेत असा ती विचार करते. इकडे क्षितिजाला मानसी पौर्णिमाजवळती बसवण्यासाठी पाठवते आणि स्माईल करते, नाही बाळा आत्ता नाही, आता काकू पूजेमध्ये आहे ना, जातो आता आपल्या पौर्णिमा काकूवरती जाऊन बस, अशी बोलते. आणि क्षितिजा पौर्णिमाजवळ जाऊन बसते. त्यानंतर बलदेव, भूमी आणि आकाश आपल्यासाठी एवढं करत आहेत याचा त्याला खूप आनंद होतो, कारण की
अपूर्वाचं कोणीही नसताना, माझंही कोणी नसताना हे दोघे वडील म्हणून, आई म्हणून आपल्यासाठी करत आहेत. तेव्हा अथर्व बोलतं, हे बघ, भूमी आणि आकाश हे असे आहेतच कपल ना. ते इतरांसाठी एवढं करतात की त्यांना माहिती नसतं ते काय करतात आणि किती करतात ते. त्यांचं एकमेकावरती इतकं प्रेम आहे आणि आम्हाला इतकं प्रेम देतात की तुम्हा दोघांनी एवढेच प्रेम देतात, असं अथर्व बोलत असतं. हे सगळं ऐकून सगळे स्माईल करतात. सगळ्यांना छान वाटतं की अथर्व असं बोलत आहे. तर अपूर्वा बोलते, हो नक्कीच, ते आहेतच ग्रेट असे बोलते. त्यानंतर क्षितिजा जेव्हा जाऊन बसलेली असते पौर्णिमावती जवळ, तेव्हा सगळेजण हसत असतात, कारण तिला अप्पू काकूला पी द्यायची असते ना. त्यानंतर गणेश पूजन चालू होतं आणि आकाश हात जोडून देवाला नमस्कार करत असतात. तेवढ्यातच पुजारी बोलतात की आता हा दिवा लावा तुम्ही. आणि भूमी तो दिवा लावण्याचा प्रयत्न करत असते. काहीही केल्या तो दिवाच लागत नसतो आणि तो दिवा न लागल्यामुळे भूमीला मनामध्ये खूप विचलित झालेली असते. का हा दिवा लागत नसेल? हा अशुभ संकेत आहे का? अजून काही संकट येणार आहेत? हे देवा, आता हे लग्न नीट पार पडू दे, असं ती विचार करत असते. त्यानंतर ते भटजी म्हणतात, द्या इकडे, मीच लावतो तो दिवा, असे बोलून तो भटजी दिवा लावतात आणि तो दिवा लागतो. नंतर आकाश तिच्याकडे पाहत असतो आणि ती त्याच्याकडे पाहत असते. त्या दोघांनी असं वाटत असतं, हे असं का होतंय, माझ्या हातून का नाही झालं, असं चाललेलं असतं. इकडे भूमी विचार करत असते, खरंच का लागला नसेल दिवा, काय झालं असेल ना, असं का होत आहे? जेव्हापासून अपूर्वा आली आहे तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत? जसा तो मला दरवाजावर अशुभ संकेत दिसला तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, असं ती विचार करत असते. तेवढ्यातच तो चोर भूमीच्या रूममध्ये गेलेला असतो आणि रूममधून सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवत असतो. का तो शोधत असतो हेच समजत नाही, कारण तो प्रत्येक वस्तू उघडत असतो, ठेवत असतो. तो नक्की काही तर ठेवण्यासाठी आला आहे का काही तर नेण्यासाठी आलेला आहे हे समजत नाही. पण तो त्याच्या खिशामध्ये सारखा हात घालत असतो, जणू काय त्याच्या खिशामध्ये काही तर आहे आणि तो ठेवण्यासाठी आला आहे असं वाटत असतं. इकडे खाली भटजी बोलतात, मंगळसूत्र कुठं आहे? आता मंगळसूत्राचा विधी राहिला आहे, तुम्ही मंगळसूत्र घेऊन या, असे भटजी बोलत असतात. तर भूमी बोलते, थांबा 1 मिनिट, मंगळसूत्र माझ्या ना कपाटामध्ये आहे आणि मीच जाऊन ते घेऊन येते, असे भूमी बोलते. आणि भूमी तशी बोलून वरती रूममध्ये मंगळसूत्र आणण्यासाठी जाते. तेव्हा सगळेजणी खाली तिचा वेट करत असतात आणि आकाशन भूमी उठल्यानंतर अपूर्वा तिथून जागेवरती उठते. नंतर भूमी जिन्याच्या पायऱ्या चढत रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करते. जेव्हा ती रूममध्ये जाते तेव्हा तिला असं वाटतं की रूममध्ये ना कोणी तर आहे, असं तिला चाहूल लागल्यासारखं होतं. आणि तिच्या डोक्यामध्ये एकच चाललेलं असतं की काय झालं असेल, तो दिवा माझ्याकडून का लागला नसेल, हा विचार ती करत असते. जेव्हा ती रूममध्ये जाते तेव्हा ती पाहते इथं कोण आला असेल का, अशी ती मनामध्ये शंका झालेली दिसते. तेवढ्यातच त्या चोराला भूमी रूममध्ये आलेली दिसलेली असते आणि तो पटकन तिथून जाण्याचा प्रयत्न करतो आणि तो तिथून जाऊन ना बाथरूममध्ये जाऊन लपलेला असतो. भूमीला असं वाटतं की तिथे कोणतरी आहे, यासाठी ती तिकडे जाण्याचा प्रयत्न करते. का कुणास ठाऊक असं वाटते, कोणतरी येऊन गेले का रूममध्ये, कोणतरी आहे का रूममध्ये, असं तिला वाटतं आणि ती बाथरूमच्या दिशेने जात असते. बाथरूमचा दरवाजा उघडा आहे, कोण गेले आतमध्ये का माझ्याकडून राहिला आहे, असा विचार करते जात असते. आणि आतमध्ये चोर बघत असतो, भूमी आपल्याकडे यायला लागली आहे, आता ती येईल का, आपल्याला पाहिल का, असं त्याच्या डोक्यामध्ये चाललं असतं. तेवढ्यातच भूमीला एक कॉल येतो आणि भूमी कॉलवरती बोलते, हो हो मला माहीत आहे, सगळी माझी वाट पाहत आहात, आलेच मी, लगेच आले, मंगळसूत्र घेऊन मी खाली लगेच येते, असं ना ती फोनवरती बोलत असते. आणि तो चोर ऐकत असतो. त्याला असं वाटतं, बरं झालं, आता ही खाली जाईल. त्यानंतर भूमी पटकन फोन ठेवते आणि कपाटाकडे जाते. कपाटातलं मंगळसूत्र घेण्यासाठी जाते. तरी ती जराशी हे असते की खरंच कोण आलं आहे का, पण ती गडबडीमध्ये असल्यामुळे ती काही शोध घेत नाही. बाथरूमकडे न जाताही ती कपाटातून मंगळसूत्र घेते आणि खाली जाण्यासाठी निघते. पण जेव्हा ती मंगळसूत्र हातामध्ये घेते तेव्हाही तिच्या डोक्यामध्ये तेच चाललं असतं, हे लग्न निर्विघ्न पार पडावं, काहीही चुकीचं होऊ नये, असं ते विचार करत असते. जेव्हा भूमी रूममधून जाते तेव्हा तो चोर बाथरूममधून बाहेर येतो. त्याला भूमी रूमच्या बाहेर गेलेली दिसते. त्यानंतर तो खिशामध्ये सारखा हात घालत असतो. नक्कीच तो खिशामधून काहीतरी घेऊन आला असणार आहे रूममध्ये ठेवण्यासाठी, असं ते दिसत असतं. आणि तो शांतपणे तोंडाला मास्क लावलेला, काहीही ओळखत नसलेला तो चोर रूममध्ये काहीतरी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. भूमी खाली गेल्यानंतर तो बहुतेक त्याचं काहीतरी काम करून तिथून निघून गेलेला असतो. पुढील भागामध्ये प्रेक्षक खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा ते लोक गृहप्रवेश करत असतात तेव्हा भूमी बोलते, लक्ष्मीच्या पावलाने घरात ये आणि घर सगळं उजळून टाक, पण लाईटच जाते.
आणि तो जो चोर आहे तो मनामध्ये विचार करत असतो, आता हे माझं काम मी डन केलं आहे. त्यानंतर आकाश आणि भूमीच्या रूममध्ये काहीतरी साऊंड असतो, जो बेडवरती असतो आणि त्यामधून आवाज येत असतो की तुम्ही जे 7 वर्षापूर्वी गुन्हे केले आहेत त्याबद्दल मला सगळी माहिती आहे. आणि जेव्हा भूमी बोललेली असते की तू सगळं घर उजळून टाक, तेव्हा अपूर्वा बोलते, ही तर आता सुरुवात आहे, आता इथून पुढे तू बघच काय होतं ते.